तुमच्या सर्वांचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर। आज आपण बनवणार आहोत हॉटेलसारखी चमचमीत पावभाजी। चला तर बघूया। हॉटेलसारख्या पावभाजी बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते आता बघूया। चला। पावभाजी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे अद्रक लसूणची पेस्ट, एक बीट घेतलेला आहे कलर येण्यासाठी, एक मोठी शिमला मिरची घेतलेली आहे, 2 मोठे टमाटे घेतलेले आहेत, फ्लावर घेतलेला आहे थोडा, ऑरेंज गाजर घेतलेला आहे, वाटी भरून वटाणे घेतलेले आहेत आणि 2 मोठे बटाटे घेतलेले आहेत आणि कोथिंबीर कापून ठेवलेली आहे। आणि भाजी बनवण्यासाठी आपल्याला अमूल बटर पण लागणार आहे। आता चला तर भाज्या शिजवायला टाकूया। कुकर ठेवलेला आहे गॅसवर, तेल टाकलेलं आहे, थोडा बटर टाकलेला आहे। आता त्याच्यामध्ये बटाटे टाकून देऊया, वटाणे टाकूया, बीट टाकूया, शिमला मिरची टाकलेली आहे, गाजर टाकलेले आहे, फ्लावर पण टाकली आहे आणि टमाटे टाकूया आणि सर्व भाज्या एकत्र चांगल्या मिक्स करून घेऊया। सर्व भाज्या चांगल्या मिक्स करून झाल्यावर आपण त्यामध्ये थोडीशी हळद घालूया। हळद टाकल्यानंतर आपण त्यात आता थोडी मिरची पावडर टाकणार आहोत, थोडा मसाला टाकला आहे आणि थोडा पावभाजी मसाला टाकला आहे आणि चवीपुरता मीठ टाकायचं आहे। सर्व टाकून झाल्यानंतर परत एकदा सर्व भाज्या चांगल्या मिक्स करून घ्यायच्या आणि त्यानंतर थोडेसे भाजी शिजण्यासाठी पाणी टाकायचे आहे। पाणी टाकून सर्व भाज्या चांगल्या शिजवून घ्यायच्या आहेत। पाणी टाकल्यानंतर सर्व भाज्या चांगल्या मिक्स करायच्या आणि कुकरचं झाकण बंद करून शिट्ट्या होऊ द्यायच्या आहे। 3 शिट्ट्या झाल्यानंतर गॅस बंद करायचा आहे। भाज्या शिजण्यासाठी 3 शिट्ट्या खूप होतात। 3 शिट्टींमध्ये तुमच्या भाज्या शिजून गेलेल्या असतात। आता आपण पावभाजी बनवायला घेणार आहोत। पावभाजी बनवण्यासाठी आता आपण बारीक कांदा कापून घेणार आहोत। कांदा चांगला बारीक कापून झाल्यानंतर गॅसवर आता कढई ठेवायची आहे। कढईमध्ये थोडे तेल घातलेले आहे, थोडा बटरही टाकला आहे। भाजी बनवताना बटरही घालायचा थोडा, म्हणजे अजून भाजीला जास्त टेस्ट येते। आता आपण कांदा शिजवायला टाकणार आहोत। कांदा टाकल्यानंतर त्याला चांगला लालसर होईपर्यंत परतायचा आहे। मग त्यामध्ये थोडीशी शिमला मिरची टाकायची आहे। शिमला मिरची पण चांगली लाल होईपर्यंत परतायची। मग अद्रक लसूणची पेस्ट घालायची आणि मग लालसर होईपर्यंत खालीवर परतत राहायचं आहे। मग आता आपण त्याच्यामध्ये मिरची पावडर टाकलेली आहे, थोडा गरम मसाला टाकला आहे, थोडी हळद घातलेली आहे आणि पावभाजी मसाला टाकला आहे। तिखट तुमच्या सोयीनुसार तुम्ही टाकू शकता। तुम्हाला किती तिखट हवं आहे ते त्याप्रमाणे तुम्ही तिखट घालू शकतात। आपल्या भाज्या शिजून झालेल्या आहेत। आता त्या सर्व भाज्या चांगल्या मिक्स करून घ्यायच्या आहेत। पूर्ण भाज्या चांगल्या बारीक करायच्या आहेत। कांदा टमाटरच्या ग्रेव्हीला छानसं तेल सुटलेलं आहे। आता आपण सर्व भाज्या मिक्स करून घेऊया। सर्व भाज्या एकजीव होईपर्यंत छान असं मिक्स करत राहायचं आहे। गॅस कमी ठेवायचा आहे आणि सर्व भाज्या आधी चांगल्या मिक्स करायच्या। भाज्या मिक्स करून झाल्यानंतर त्यात थोडे गरम पाणी घालायचे आहे। गरम पाणी घातल्यानंतर पुन्हा एकदा भाज्या सर्व मिक्स करायच्या आहेत। सर्व भाज्या छान मिक्स झाल्यानंतर थोडं चवीपुरता मीठ घालायचं आहे। चवीपुरता मीठ घातल्यानंतर आपण आता कोथिंबीर घालूया। कोथिंबीर घातल्यानंतर हलक्या हाताने आपण भाजीला सर्व मिक्स करूया। आता आपण पाव गरम करायचे आहेत। पावाच्या लाद्या आणल्या आहेत। आता छान पाव आपण मस्त तव्यावर गरम करणार आहोत। अमूल बटर लावून पाव चांगले गरम करून घ्यायचे आहेत। आपली हॉटेलसारखी पावभाजी आता तयार झालेली आहे। आता आपण पावभाजीची डिश सजवणार आहोत। त्यासाठी आपण एका डिशमध्ये पावभाजी, पाव, थोडासा कांदा, लिंबू आणि कोथिंबीर टाकून छान अशी डिश सजवलेली आहे।
तुम्हाला माझी पावभाजीची रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी माझ्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. पावभाजी खूपच छान झालेली आहे.